आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील फुलपाखरू ही कविता पाहणार आहोत। या कवितेचे कवी दादासाहेब कोते आहे। चला तर आपण ही कविता आधी चालीमध्ये ऐकू व नंतर या कवितेचा अर्थ पाहूया। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग। फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते। फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते। निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान। निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण कविता ऐकली, फुलपाखरू सगळ्यांनी पाहिलेले आहेत। तर या कवितेमध्ये फुलपाखरांबद्दल कवीने काय सांगितले ते आपण पाहूया। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग। म्हणजेच फुलपाखरू फुलांच्या दुनियेत मग्न असतात, ते रमून जातात। फुलपाखराला फुलांशिवाय कशाचेही भान नसतात। फुलांवरील फुलपाखराला वेगवेगळे रंग टिपायला आवडतात। फुलांवरील रंग ते स्वतःसाठी निवडतात। फुलपाखरू बसते खुदकून हसते फुलांचे रंग पंखांना फासते। म्हणजेच फुलपाखरू बसायला फुलावर बसायला फुलपाखराला आनंद होतो व त्यावर बसून ते हसतात। फुलांचे रंग जे असतात ते त्या फुलपाखरांच्या पंखांना फासतात। निळसर जांभळे ठिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमान। म्हणजे फुलपाखरांच्या पंखांवर निळे जांभळे असे रंगीत ठिपके असतात। बघा, आपल्याला या झाडावर जे फुलपाखरू बसलेलं आहे त्याच्या अंगावर सुद्धा आपल्याला वेगवेगळे रंगाचे ठिपके त्यावर दिसत आहे व ते फुलपाखरू त्याने खूप सुंदर दिसत आहे। ते त्याला छान शोभून दिसत आहे। त्या रंगातून सोनेरी रंगाची सुंदर कमान तयार होते। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग। म्हणजेच फुलपाखरू फुलांच्या दुनियेत मग्न होतात, रमून जातात। त्याला त्याशिवाय कशाचेही भान नसतात। फुलांचे रंग त्यांच्या पंखांवर सुंदर व खुलून दिसतात। असेच या कवितेमध्ये दादासाहेब कोते यांनी सांगितलेले आहे। धन्यवाद।